नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 5वे संभाव्यता याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण घटनेची संभाव्यता या घटकाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता घटनेची संभाव्यता म्हणजे काय? तर एक सोपा प्रयोग त्याच्यासाठी आपण बघूयात काय आहे तो. एका पिशवीमध्ये समान आकाराचे 4 चेंडू आहेत. त्यातील 3 चेंडू हे पांढरे आहेत आणि एक जो चौथा चेंडू आहे तो काय आहे? काळ्या रंगाचा आहे. आणि तुम्हाला त्या पिशवीतून डोळे बंद करून एक चेंडू काढायचा आहे. मग आता काढलेला चेंडू पांढरा असण्याची शक्यता जास्त आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं, कारण 3 चेंडू त्यामध्ये काय आहेत? पांढरे आहेत. म्हणजे त्यांची संख्या जास्त असल्यामुळे. मग आता गणिती भाषेत जर एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात आणि ती पुढील सूत्र वापरून संख्येने किंवा शतमानात दाखवतात. आता त्यासाठी सूत्र बघा काय आहे. तर एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश S असेल आणि A ही त्याच प्रयोगासंबंधी अपेक्षित घटना असेल तर त्या घटनेची संभाव्यता PA अशी दर्शवतात आणि पुढील सूत्राने ती दाखवण्यात येतं. तर आता P म्हणजे काय इथे? तर प्रोबॅबिलिटी ऑफ A असं त्याचा अर्थ होतो. मग P ऑफ A बरोबर घटना A मधील नमुना घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या बरोबर N A नंबर ऑफ A म्हणजे आणि छेद नंबर ऑफ S असा त्याचा अर्थ होतो. हे त्याचं सूत्र आहे. आता आपण जर या प्रयोगामध्ये बघितलं तर उचललेला चेंडू पांढरा असणे ही घटना जर A धरली आपण तर N ऑफ A बरोबर किती असणार आहेत? 3 असणार आहेत, कारण पांढरे चेंडू 3 आहेत. आणि N ऑफ S किती असणार आहे? 4 असणार आहे, कारण एकूण चेंडू किती आहेत? 4 आहेत. म्हणून उचललेला चेंडू पांढरा असणे ही याची संभाव्यता P ऑफ A बरोबर N ऑफ A अपॉन N ऑफ S बरोबर 3/4. आणि जर उचललेला चेंडू काळा असेल ही घटना जर धरली तर ती आपण B ह्या अक्षराने धरूयात. तर ती N ऑफ B बरोबर 1 म्हणून P ऑफ B बरोबर N ऑफ B छेद N ऑफ S बरोबर 1/4. सोडवलेली उदाहरणे बघूयात आता आपण. उदाहरण क्रमांक 1 बघा. एक नाणे फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. छापा मिळणे, काटा मिळणे या 2 संभाव्यता आहेत. त्यामध्ये नमुना अवकाश S आहे. S बरोबर HT हे महिरपी कंसात घेतलेले आहेत. मग नमुना अवकाश किती आला? N ऑफ S किती आला? 2. मग आता समजा जर घटना A आहे आणि त्यासाठी आपण छापा मिळण्याची अट जर असेल तर A बरोबर महिरपी कंसात H N ऑफ A बरोबर 1 म्हणून आपण ह्या सगळ्या किमती ज्या आहेत त्या या सूत्रात ठेवल्यावर आपल्याला 1/2 हे उत्तर त्याचं मिळतं. घटना B साठी जर काटा मिळायची असेल आपल्या अट तर आपण B बरोबर T महिरपी कंसात म्हणून N ऑफ B बरोबर 1 मिळतं. सूत्रात किमती ठेवल्यावर 1/2 हे आपल्याला उत्तर. एक फासा टाकला असता खालील प्रत्येक अट पूर्ण करणाऱ्या घटनाची संभाव्यता काढा. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे ही पहिली अट आहे आणि दुसरी अट आहे वरच्या पृष्ठभागावर मिळालेली संख्या सम असणे. म्हणून नमुना अवकाश किती आला आपल्याला इथे? 6 मिळाला, कारण फाश्यावरती 6 ठिपके असतात प्रत्येक बाजूला. आणि म्हणून N ऑफ S बरोबर किती? एक प्रत्येकी एक म्हणजे प्रत्येक बाजूला म्हणजे एका बाजूवरती 1 दुसऱ्या बाजूवर 2 असे हे 6 बाजूंवर 6 ठिपके असतात. म्हणून N ऑफ S बरोबर 6 आला. घटना A जर धरली आपण तर वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. मूळ संख्या यामध्ये आहेत 2, 3, 5. त्या किती आहेत? एकूण 3 आहेत. म्हणून N ऑफ A किती आला? 3. म्हणून सूत्रात किमती ठेवल्यावर उत्तर मिळतं आपल्याला 1/2. अट आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. मग यामध्ये समसंख्या किती आहेत? 2, 4, 6. म्हणून N ऑफ B किती मिळतं आपल्याला? 3 मिळतं. मग सूत्रात किमती ठेवल्यावर उत्तर मिळतं 1/2.